तुम्ही सातत्याने सभांमधून महाविकास आघाडीला निवडून द्या अशा पद्धतीचं आव्हान करत असतात, त्यामुळे कदाचित हा राग त्यातनं व्यक्त केला असेल कदाचित. आम्ही पॉलिटिकल भूमिका घेतली निर्भयपणे. आणि एक फक्त ऍडिशन त्याच्यामध्ये महाविकास आघाडी फक्त नाहीये त्याच्यामध्ये, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी जे ते घटक नाहीत पण इंडियाचे घटक आहेत. इंडियाच्या सगळ्या घटक पक्षांच्या आम्ही उघडपणे सोबत, आमची ती राजकीय भूमिका आहे, आम्ही ती काही लपवू. आणि आम्ही यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा सत्तास्थानी होतं त्यांचं विश्लेषण केलेलं आहे, शिवसेनेवर टीका केलेली आहे. त्या लोकांनी कधी आमच्यावर हमला केला नाही, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसनी. ती लोकशाही भारतात असायला पाहिजे. तुम्ही तुमचा राजकीय पक्ष चालवा, आम्ही संविधान चालू, आणि आम्हाला बोलण्याचा पूर्ण हक्क आहे. पण आजच्या हमल्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की भाजपचा पुण्यातून सुपडा साफ होणार. मुख्यमंत्री सुद्धा जबाबदार आहेत, बिलकुल मुख्यमंत्री सुद्धा जबाबदार आहेत, अजितदादा सुद्धा जबाबदार आहेत. एक त्यातला गुंड अजितदादांच्या पक्षातला गुंड होता, अजितदादा सुद्धा जबाबदार आहेत आणि मुख्यमंत्री सुद्धा जबाबदार आहेत. पण गृहमंत्री म्हणून जबाबदारी फडणवीसांची देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की निखिल वागळे तारतम्य सोडून बोलतात, त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक होतात. मात्र जी घटना घडलेली आहे ती चुकीची आहे, या घटनेचा मी निषेध करतो असं देवेंद्र फडणवीस. सिन्नर घटनेनंतर ते असंच म्हणले होते. सिन्नर घटनेनंतर मला फोनवरती म्हणले होते की जे झालं तुमच्या बाबतीत ते वाईट झालं, पण शहराध्यक्ष त्यांनी तिथला काढला नाही, तालुकाध्यक्ष. इथे सुद्धा ते धीरज घाटेंना काढतात का नाही हे पाहिलं तर फडणवीस प्रामाणिक की नाही हे कळेल. फडणवीसांनी नुसतं बोलू नये, कृती करून दाखवा. एक मिनिट. देवेंद्र फडणवीस जे म्हणतायत आणि तारतम्य सोडून बोलतात, आणि आज भाजपच्या मी अनेक व्हिडिओ बघितले, महिलांनी, कार्यकर्त्यांनी मला खूप शिव्या घातल्या आहेत. गेल्या 45 वर्षाच्या माझ्या पत्रकारितेमध्ये एकही केस माझ्यावर अशी झालेली नाही की माझ्या बोलण्यामुळे कुठे प्रक्षोभ झाला, दंगल उसळली. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, पूर्वी ते मुख्यमंत्री होते. निखिल वागळे जर तारतम्य सोडून बोलत असतील तर माझ्या स्टुडिओत येऊन का बोलत होते विरोधी पक्षनेते असताना? तारतम्याचा अर्थ काय? मोदी जे बोलतायत ते तारतम्य राखून बोलतात का नेहरूंबद्दल जे बोलतायत ते? तेव्हा मुळामध्ये, आणि एखादा पत्रकार जर समजा त्यांनी त्यांना न पटणारं स्टेटमेंट केलं तर त्याला तुम्ही ठार करणार आहात का? म्हणजे ठार करायला माणसं पाठवली ही देवेंद्र फडणवीसांनीच पाठवली असा माझा आरोप आहे. आणि ते आता निषेध करतायत. कसला निषेध करतायत? तुमच्या कार्यकर्त्यांना अटक करा आणि दाखवा मला हे 15 कार्यकर्ते आहेत म्हणून. आणि त्याच्यामध्ये अनेक लोक होते ज्यांची नावं सुद्धा यांना माहिती आहेत. कोणतं मानकर वगैरे कोणी होते ना. मग सातत्याने मुख्यमंत्री म्हणतात की सामान्याचं सरकार, सामान्यांवरती अशा पद्धतीने हल्ले रोजपणे सुरू. मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही? मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहेच ना. असं काय करता? सामान्य विमाने काही नाही, हे ईडीचं सरकार, ईडीच्या धाकाने आलेली. आता सामान्य माणसाची काय सुटलाय 100%. काय सुटलाय? सगळा स्वतःवरचा पण आणि सरकारवरचा. लक्षात घ्या. चला, थँक्यू. आपला हातात हा कोणाचा आहे? हा कोणाचा आहे? काही होती तुमच्या बरोबर वाचवायला, तिला बोलू देतो. कोणाला? हा, बोला ना, बोला. माझा बोल दे. तुम्हाला लागलं का? तुम्ही सगळे ऐका. यांना या ताईची मुलाखत घ्या. यांना लागलंय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना. मी पाहत होतो या रस्त्याच्या बाजूला पळत होते. भाऊ